19 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे प्रोटेस्ट सुरू आहे। सोनम वांगचू उपोषणाला बसले आहे आणि विद्यार्थी पेपर लीक झाला म्हणून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आहे। इथे प्रश्न उपस्थित होतो, पेपर लीक कोण करतो? नेता करतो, अधिकारी करतो की कर्मचारी करतो? राजीनामा घ्यायचाच असेल तर केवळ मंत्र्याचाच का घ्यायचा असेल तर त्या सिस्टीममध्ये काम करणाऱ्या IAS अधिकारी वर्गाचा पण राजीनामा घ्यायचा। धर्मेंद्र प्रधान यांनी भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून 7 जुलै 2021 रोजी पहिल्यांदा पदभार स्वीकारला, जे 2024ला पुन्हा मंत्री बनले। आजपर्यंत भारतात बरेच पेपर लीक झाले। खरं तर आपण समजून घेऊया हे पेपर कसे बनवले जातात, कुठे बनवले जातात, पेपर बनवण्याची सिस्टीम कशी काम करते, त्यात कोण कोण इन्व्हॉल्व असते, पेपर तयार करण्यापासून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यापर्यंत प्रक्रिया कशी असते याचे सविस्तर वर्गीकरण पाहूया। शिक्षण विभागात देशाच्या सर्वोच्च पदावर देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री असतात, त्यानंतर राज्यमंत्री असतात। यांच्या खालोखाल मंत्रालयाचा खरा कारभार चालवणारे वरिष्ठ सनदी अधिकारी IAS ऑफिसर असतात। त्यांच्यासोबत शिक्षण सचिव, मंत्रालयातील सचिव, सर्वोच्च नोकरशहा असतात। भारतात मुख्य करून नॅशनल टेस्टिंग एजन्सी परीक्षा घेत असल्याने NTAची रचना कशी असते हे समजून घेऊया। NTAचे महासंचालक हे वरिष्ठ IAS अधिकारी असतात, जे संपूर्ण एजन्सीचे दैनंदिन प्रमुख असतात आणि ते थेट मंत्रालयाला उत्तरदायी असतात। पेपर तयार करण्यापासून ते परीक्षा केंद्रापर्यंत ही साखळी कशी काम करते ते आपण पाहूया। अतिशय गुप्त राखली जाणारी ही प्रक्रिया असते। यामध्ये शेकडो लोक एक शिस्तबद्ध साखळीत काम करत असतात। प्रश्नसंच निर्मिती करणारा विभाग, पेपर तयार झाल्यावर त्याला भाषांतर करणारा विभाग, पेपर छपाई करणारा विभाग, छपाई झाल्यावर शहरावर जिल्ह्यात वाहतूक करून लॉकर्समध्ये पेपर घेऊन जाणारा विभाग, जिल्ह्यातील शहरामध्ये पेपर पोहोचल्यावर परीक्षा केंद्रावर पेपर पोहोचणारा विभाग, अशी ही साखळी असते। नीट पेपर बनवण्याकरिता देशातील एम्स केंद्रीय मेडिकल विद्यापीठांचे प्राध्यापक आणि मेडिकल तज्ज्ञ शिक्षकांकडून प्रश्न मागवले जातात। हे प्रश्न एका सुरक्षित डिजिटल स्वरूपामध्ये साठवले जातात। प्रश्न पाठवणाऱ्या शिक्षकालाही त्याचा प्रश्न अंतिम परीक्षेत येईल की नाही येईल हे माहिती नसतं। केवळ मोजकेच वरिष्ठ अधिकारी एकत्र येतात, निवडक प्रश्न बाजूला काढले जातात। यानंतर मुख्य प्रश्नपत्रिका निश्चित तयार केली जाते आणि तिचे भाषांतर केले जाते। या टप्प्यावर सहभागी असणारे सर्व लोक बाहेरील जगापासून पूर्णपणे संपर्कहीन असतात। अत्यंत कडक सुरक्षा असलेल्या गुप्त प्रिंटिंग प्रेसमध्ये प्रश्नपत्रिकांची छपाई सरकारी सुरक्षा मानके असलेल्या विशेष छापखान्यामध्ये होते। कामगारांना बाहेर येण्या-जाण्याची किंवा फोन वापरण्याची पूर्ण बंदी असते। छापलेले पेपर सीलबंद पेट्यांमध्ये भरले जातात। GPS ट्रॅकिंग असलेल्या वाहनांमधून थेट त्या शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा कॅनरा बँकेच्या मुख्य शाखेच्या स्ट्रॉंग रूममध्ये, तिजोरीमध्ये सुरक्षित ठेवले जातात व राज्यातील पेपर हे जिल्ह्यातील कलेक्टर, SDM यांच्या देखरेखीत कोषागारगृहात ठेवले जातात। परीक्षेच्या दिवशी सकाळी साधारण परीक्षा सुरू होण्याच्या 3 तास आधी केंद्राचे प्रमुख आणि नियुक्ती केलेले सरकारी अधिकारी बँकेत जाऊन सीलबद्ध पेटे ताब्यात घेतात। पोलीस बंदोबस्तीत हे पेपर परीक्षा केंद्रावर आणले जातात। परीक्षा सुरू होण्याच्या साधारण 10-15 मिनिटांआधी साक्षीदारांच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने वर्गात ते सीलबंद पॅकेट कापले जातात। शेवटी शिक्षकांमार्फत ते पेपर विद्यार्थ्यांच्या बाकावर पोचवले जातात। खरं तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या धोरणात्मक आदेशानंतर मंत्रालयाचे सचिव, NTAचे महासंचालक, सुरक्षा प्रेसचे अधिकारी, बँक व्यवस्थापक आणि जिल्हा प्रशासन अशा हजारो लोकांची साखळी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अत्यंत कडक नियमांनुसार एकत्र काम करत असते आणि इतक्या सुरक्षेतसुद्धा पेपर लीक केला जाते। हे कसं शक्य आहे? इतक्या कडक बंदोबस्तमध्ये पेपर लीक होतोच कसा? कोण करतो, कसा करतो, कुठे करतो आणि कोणाला करतो? हे प्रश्न उपस्थित होतात। कार्यवाही केवळ मंत्र्यांवरच नाही तर कर्मचारी व अधिकाऱ्यांवर पण झाली पाहिजे। मंत्री काय आज आहे उद्या नाही, पण त्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारा अधिकारी, कर्मचारी व नोकर वर्ग तिथे नोकरीवर लागल्यापासून तर रिटायर्ड होईपर्यंत त्याच विभागात काम करतो। त्याला सर्व माहिती असतं, पाणी नेमकं कुठे मुरते, कसं मुरतोय आणि कोणाजवळ मुरतंय। मंत्र्याने आज जरी राजीनामा दिला तरी जी सिस्टीम तयार झाली आहे ती तशीच चालणार। आपण मंत्र्यांना पकडतो आणि अधिकाऱ्यांना सोडून देतो। महाराष्ट्रात TETचा पेपर लीक झाला आणि दुसरीकडे राजस्थानमध्ये पेपर लीक झाला। केंद्राचे तर पेपर लीक होतातच, सोबत राज्याचे पण पेपर लीक होतात। प्रश्न तोच, कोण करतो, कसा करतो, कुठे करतो? उदाहरण, पेपर फोडण्यामध्ये सर्वात मोठा आर्थिक फायदा कोणाचा होत असेल तर तो देशातील काही विशिष्ट आणि मोठ्या कोचिंग क्लासेसचा। त्यांचे एजंट या सरकारी साखळीतील कमकुवत दुवे शोधून काढतात आणि त्यात घुसखोरी करतात। या क्लासेसचे बँक अकाउंट्स आणि अधिकाऱ्यांसोबतचे त्यांचे धागेदोरे तपासणे अत्यंत गरजेचे आहे। पेपर फुटीचे गुन्हे सिद्ध होण्यासाठी आपल्याकडे वर्षानुवर्षे लागतात। तोपर्यंत आरोपी जामिनीवर सुटून पुन्हा मोकाट फिरतात आणि पुरावे नष्ट केले जातात। अशा प्रकरणासाठी विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून 6 महिन्याच्या आत निकाल द्यायला हवा।
नीट पेपर बनवण्याच्या प्रोसेसमध्ये जे जे अधिकारी कर्मचारी नोकरवर्ग उपस्थित होते त्या सर्वांचे मोबाईल नंबर, व्हॉट्सअप व त्यांचे बँक अकाउंट चेक केले पाहिजे. त्या सर्व दोषी अधिकारी, कर्मचारी व मंत्र्यांवर, नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्या दोषी व्यक्तींची संपत्ती जप्त केली पाहिजे. केवळ इथे शांत न होता पुढचा मोर्चा हा आपल्याला देशातील स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच RTO, पोलीस आयुक्तालय आणि कलेक्टर ऑफिस या सर्वांना धारेवर धरावं लागेल. कारण भ्रष्टाचार करणारा मेन कणा आमदार खासदारसोबतच हा नोकरदार वर्ग आहे, जो दिवस रात्र अभ्यास करून सनदी अधिकारी बनला, शिक्षण अधिकारी बनला, क्लर्क बनला, कारकून बनला. जोपर्यंत हा रिटायर होत नाही तोपर्यंत हा भ्रष्टाचार करत राहतो. मंत्री येतात आणि जातात, पण मूळ व्यवस्था ही वर्षानुवर्षे तिथेच असणाऱ्या नोकरशांच्या हातामध्ये असते. कलेक्टर, कमिशनर, क्लर्क आणि कारकून. त्यामुळे केवळ राजकीय राजीनामे घेऊन मूळ प्रश्न सुटणार नाही, तर सिस्टीममधले किडे शोधून त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली पाहिजे. जे प्रामाणिक अधिकारी, कर्मचारी किंवा विद्यार्थी आहेत, जे भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवतात, त्यांना कायदेशीर सुरक्षा मिळायला हवी. अनेकदा जीवाच्या किंवा नोकरीच्या भीतीपोटी लोक सत्यासमोर आणायला घाबरतात. पण प्रश्न पुन्हा तोच उपस्थित होतो, पेपर लीक कोण करतं? जिथे छपाई होते ते, किंवा छापखान्यातून बाहेर निघून कोषागार गृहात येण्याच्या मार्गात, किंवा पेपर कोषागार गृहातून परीक्षा केंद्रात नेण्याच्या मार्गात कर्मचारी करतो की अधिकारी करतो? प्रश्न केवळ पेपर फुटीचा नाही आहे, तर देशातील जागोजागी होत असलेला भ्रष्टाचाराचा पण आहे. ही साफसफाई केवळ पेपर लीकपुरती मर्यादित न राहता संपूर्ण विभागात साफसफाई करावी लागेल. पेपर लीक करणारे केवळ पेपरच लीक करत नाही, तर ते लाखो मुलांच्या भविष्यासोबत खेळत असतात. सरळ सरळ त्या देशाच्या मनक्याचा हाड तोडत असतात. कारण तरुण वर्ग हा देशाचा हाड आहे आणि हे तेच तोडायला पाहत आहे. कित्येक मुलांनी आत्महत्या केल्यात. अजून किती जीव घेणार ही कर्मठ व्यवस्था? तुम्हाला काय वाटते? सिस्टीममधल्या या बड्या अधिकाऱ्यांची आणि नोकरशाह वर्गांची चौकशी झाली पाहिजे की नाही पाहिजे? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला आहे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.